तर पंच पोहोचलेले आहेत मैदानामध्ये आणि सलामीची जोडी सुद्धा प्रेक्षको सर्वांचं हार्दिक स्वागत. 11:40 झालेत. आजचा पहिला दिवस थोडासा उशिरा सुरू झाला. पहिला चेंडू पडतोय, बॅकफुटला गेला, कट केला आणि झेल टिपला बॅकवर्ड पॉइंटला. पहिला चेंडू, पहिला घडीगारद, पहिला मोठा झटका लागलाय. जोर का झटका धीरे से लगे. फलंदाज बाद. काय मस्त सुरुवात झाली बघा सामन्याला. अचूक चेंडू इथे टाकला गोलंदाज विनोद पाटील. आणि पहिला चेंडू ती अपिश स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता बॅट्समनने आणि त्या प्रयत्नामध्ये सत्यम दळवी बाद झाला. ओपनिंगला गेले होते स्वतः कॅप्टन, तिथे बाद झालेत. नवीन फलंदाज जातोय मैदान, बॅट्समन ऋषी. एकही धाव नाही. पहिला चेंडू तीच काय जबरदस्त या ठिकाणी आपल्याला ट्रॅक आणि फील्ड इव्हन पाहायला मिळालं. चांगली सुरुवात विनोद पाटील यांच्याकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन यावेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न. सरळ बॅटने फक्त दिशा दिली, वाईडीस मिड ऑफला कव्हर करेपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या सुरुवात सुद्धा केलेली आहे. ऋषी ऑफ द मार्क. धावसंख्या योगेश 11 आमने ए संघाची 1 गडी बाद 1 वर. दोन चेंडूमध्ये 1 विकेट 1 बाद. चांगला सामना रंगेल. रिवर्सचा पवित्रा लगेचच घेतोय त्या ठिकाणी बॅट्समन. पहिल्या चेंडूला तो रिवर्सने फेस करतोय. थोडासा लागलं सुद्धा त्याच्या, तर आडवा झाला होता पूर्णपणे. चेंडूच्या समोर आला, पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. हो, यावेळेला नाही, खूपच दूर आहे. मला वाटतं की तिथे काहीतरी क्रॅम्प आलं त्याच्या. चेंडू दूरवरती होता. लेग स्टिकला सोडून जाणार, त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. स्टान्स घेतला रिव्हर्सचा, पण गोलंदाजाने तो लेग स्टिकला टाकला विनोद पाटील. पुढचा चेंडू घेऊन ओव्हर पिच होता आणि मस्त स्वतःच्या फॉलथ्रीमध्ये फेकी करतोय. कव्हरिंग केलं होतं. वा, जबरदस्त अफलातून फिल्डिंग आणि बॉलिंग करतात विनोद पाटील. जुना अनुभव ज्यांच्याकडे आहे, अगदी ठासून भरलेला अनुभव ज्यांच्या पाठीशी गाठीशी आहे. आणि त्यांच्या विरुद्ध इथं गाठ झाले योगेश आमने ए संघाची. पुढचा चेंडू, धावसंख्या 1 वर 1. फिंगर रोल केले इथे, परंतु तिथे चेंडू स्विंग होऊ शकला नाही. पंचांनी पाहिलं. लेग स्टिकच्या बाहेरून ऑफस्टिकला काढायचं होतं चेंडूला. लेग कटरचा प्रयत्न होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये असफल ठरले. फिंगर रोल करताना पाहिलं आपण रिलीज करताना, आणि वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या 2 वर योगेश आमने ए संघाची. ऑफस्टिकच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी. खूपच लांब राहिले बॅट्समन, चेंडूपासून दूर राहिले योगेश त्या ठिकाणी. विनोद पाटीलने हा षटक सुंदररीत्या हाताळला. अगदी अभ्यासपूर्ण बॉलिंग करतायत. एक शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. त्या ठिकाणी हा ड्राईव्ह होतोय, एक्स्ट्रा कव्हरला कव्हरिंग केला आणि नॉनस्टॉपचा धोका आहे. योगेश बाद होते, रनआउट. दुसरा धक्का लागतोय आमने संघाला. उमेश बिकट स्थिती आहे. हा रनआउट सुद्धा आपल्या एस कॅन्डिडेटच्या माध्यमातून आपण पाहिला. चांगलं कव्हरिंग आहे बघा. प्युरिटी, श्युरिटी, क्वालिटी म्हणजे एकमेव आमचे किरणजी थळे यांची वाहिनी.
SK एंटरटेनमेंट. जबरदस्त चित्रीकरण, कॅमेरामॅन रॉकी, दुसरे कॅमेरा वर्क सुद्धा इथे सुरू आहे. स्टेज कॅमेरा आहे. मयूर भंडारी आणि आमच्यासोबत यश, यशस्वी करणारा यश हा इथे एडिटिंग करतोय. किरण थळीये त्यांना सर्व काही पुरवतात. आता सुद्धा त्यांना बराचसा पुरवठा केला त्यांनी सकाळी सकाळी. खानपान सेवा सुद्धा त्यांनी दिली आहे. किरणजी थळे ते कुठलाही विचार न करता अगदी सढळ मनाने सर्व काय देत असतात. त्यांच्या बाजूला योगी पाटील बसले जातात. थोडासा त्यांचा दुरावा निर्माण झालाय, परंतु इथे आता धावा कधी मिळणार, इथे सामन्यामध्ये दुरावा नाही निर्माण केला पाहिजे. सामना क्लोज केला पाहिजे. हा पहिला चेंडू मार्गस्थ होत आहे. ओव्हर द विकेट. यावेळेला जागा बनवून फटका बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू क्लोज होता टू द बॉडी ॲट द स्टमक. टप्पा पडल्यानंतर अगदी बॉडी लाईनला आदळतोय. उद्धव त्या बाजूने आहे, जो पहिल्या चेंडूला फेस करत असताना डॉट चेंडू. इथे पहिला किरण गोलंदाज आहे, छोटा पुरा गोलंदाज, परंतु पहिल्या चेंडूने त्याने अगदी अचूक टप्पा आणि नियंत्रण दाखवलं. त्याला इथे अजून कानमंत्र दिले जातात की तो अजून बेस्ट करू शकतो. आत्मविश्वासाने बॉलिंग कर, ते फार महत्त्वाचं असतं. पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट उद्धवसाठी. यावेळेला टर्न करतोय. वा, रायझिंग डिलिव्हरी. ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पडला तर चेंडू फ्लाय झाला आणि थोडासा उजव्या साईडला सुद्धा निघाला. साधारण 2 ते 3 इंच वळला चेंडू. आणि ही क्षमता आहे बघा, प्रत्येक चेंडूमध्ये त्याला लॉंग ऑन फिल्डर येऊन सांगतोय. राहुल कान मंत्र देतोय, कान मंत्र देतोय की जंत्र मंत्र देतोय. कारण चेंडू सुरेख हाताळला आणि दुसरा अगदी लाजबाब हाताळला, हे तितकंच आपण पाहिलं. धावसंख्या पुढे जात नाहीये. 2 वर 2. योगेश इलेवन आमने ए बॅटिंग करतोय. तिकडे पाहतोय आपण की बॅकअप हँडचा वापर करायचा प्रयत्न केला, पण तो चेंडू निसटला हातातून आणि गेला. वाईट +4 फायपर्स. परंतु त्या प्रयत्नामध्ये चेंडूच निसटला. पुढे तो अगदी अक्षरशः कॅरम बॉल प्रमाणे सरळ निघून गेला. फुलर कॅरम बॉल झाला. आणि कान मंत्र दिलं होतं की काहीच कळत नाही आता, तोही प्रश्न येते. लाईव्ह सुद्धा प्रक्षेपण सुरू आहे आणि पाहतात ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा की जास्त सुद्धा डोक्यात भरू नका, कानात भरू नका. म्हणतात ना की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. धावसंख्या 7 वर आहे. चौकाराला नशिबाचा तो प्राप्त झाला. योगेश इलेवन आमने ए टीमला 2 वरती 2 होते. आता 2 गडी बाद 7 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा सज्ज झाला उद्धव सामना करण्यासाठी. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन आहे, ऑन साईडला ऑफ साईडला लॉंग ऑफ आहे आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला विनोद पाटील आहेत. यावेळेला बॅटची कडा बघा, चेंडू पुल करायचा होता, चेंडू बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्ड मेला ट्रॅव्हल होतोय. त्या दरम्यान एक धाव सहज पूर्ण केली ऋषी आणि उद्धवने. ऋषी गेला स्थायिक एंडला. धावसंख्या 1 ने पुढे 8 वर. राहुल आहे, तो ऋषी नाहीये, राहुल आहे असं नाव सांगतात आम्हाला आमचे प्रशांत बजागे. फुल टॉस. फुलरलेनचा भीमाचा इशारा. झेल तिथे उडालाय, पण तो झेल बाद मिळणार नाहीये. 1+1 नोचा इशारा भीमर दिलाय. फुलरलेनचा फुल टॉस वापरला त्या ठिकाणी. आता फुल टोल वसूल करण्यासाठी फ्री हिटची पर्वणी असेल योगेश इलेवन आमनेच्या खात्यामध्ये. त्यांना संधी निर्माण झाली आहे. परेश महाजन सर सांगतात इट्स भीमर अँड नाऊ दिस डिलिव्हरी विल बी फ्री हिट. धावसंख्या वेगाने पुढे जात असताना 10 वर 2 गडी बाद. फ्री हिटचा सामना करेल उद्धव. सज्ज झाला अगदी हात खोलण्यासाठी गोलंदाज. किरणचा आपटी देण्याचा प्रयत्न होता, हा बाउन्सरचा प्रयत्न होता. चेंडूला अक्षरशः पूर्ण मोठा फटकावाचा प्रयत्न केला. झेल तर टिपला मिड विकेटला, परंतु तिथे मिळणार नाही बाद. म्हणजे ह्या एका चेंडूमध्ये 2 झेल गेले होते. त्या 9चं किती नुकसान होऊ शकतं बघा. परंतु फायदा नीटचा उचलता आला नाही योगेश इलेवन आमनेला. चांगला चेंडू काढला म्हणू शकतो आपण. किरण बघा किती त्याच्यामध्ये चतुरपणा आहे, चांगला गुण त्याच्यामध्ये आहेत. गुणवंत गोलंदाज किरण म्हणू शकतो आपण. ओव्हर द विकेट. त्याच्यावरती आता लेफ्ट हँडने अटॅक करायचा प्रयत्न, परंतु चेंडूला काढलं बरोबर किरणने. टाळा मिळवते किरण. क्या बात आहे, बहुत बढिया. मस्त पद्धतीने तिथे शफलिंगच्या नुसार बॉलिंग करतोय. अकॉर्डिंग टू द बॅटर शफलिंग तो रिलीज करतो डिलिव्हरीला. धावसंख्या 11 वर आहे, फारशी जास्त नाही. पहिल्या षटकामध्ये 2 वरती 2 होत्या,
परंतु या षटकात सुद्धा फ्री हिट पडून सुद्धा जास्त धावा नाही आहेत. आता मात्र बॅट स्लाइस केली होती वेगाने, बॅकवर्ड पॉईंट कव्हर करते डाव्या हाताने, अगदी झेप घेतली चेंडूवर आणि एक फक्त समाधान मानावं लागतंय राहुलला. आणि 2 षटकाची समाप्ती झाली. योगेश इलेव्हन आमने ए टीमची धावसंख्या 2 गडी बाद 12. यानंतरचा पुढचा सामना असेल तो रोशन स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध जय गावदेवी बापगाव. आपण आला असाल संघ मालक किंवा संघाचे प्रतिनिधी तर रिपोर्टिंग करा, आपण आल्याची नोंद करा. बराबर 2. तर योगेश इलेव्हन आमने ए टीमला 2 धावांची पेनल्टी लागलेली आहे. हे त्यांना सुद्धा माहिती आहे. चला 12 झालेले आहेत. तिसरा चेंडू शिल्लक, तिसरा षटक सुरू झालाय. यावेळेला हा पुलचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे, वेगाने लेग स्लिप येतोय, विकेट किपर सुद्धा जातोय आणि त्यानेच कव्हर केलं. धावतायत पळतायत आणि डायरेक्ट हिट केलं. नेम सुद्धा लागला आणि फलंदाज बाद होतोय. राहुल ची खेळी संपुष्टात, रनआउट. किती त्या ठिकाणी भंबेगिरी उडाली होती. 2 फिल्डरांचं त्या ठिकाणी एकमेकांना निमंत्रण नाहीये, एकमेकांना कॉल नाहीये, फक्त धावत होते, पळत होते. परंतु असंच असतं की मिस फिल्डिंग झालं की तुम्ही अतिरिक्त धावा काढण्याच्या नादामध्ये अशा प्रकारे बाद होत असता. तसं चित्र पाहायला मिळालं. तिसरा धक्का लागला तो आमने ए योगेश इलेव्हन टीमला. धावसंख्या 13 आहे आणि षटक सुरू आहे ते तिसरं. गोलंदाज अमोलच्या माध्यमातून. अमोल गोलंदाजी मार्कवरती आहे. कल्याण एंडकडून कॉमेंट्री बॉक्सकडून एंडचा आहे तो. आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये. आता मात्र ऋषी आलेला आहे. ऋषिकेश विस्फोटक फलंदाज आहे, अष्टपैलू क्रिकेटर आहे, ज्याने आमने प्रीमियर लीग खूप गाजवलं होतं. तो ऋषी हायेस्ट विकेट टेकर होता. ऋषी चांगला परफॉर्मन्स त्याच्या बॅटिंगमधून बॉलिंगमधून नेहमीच होत असतं. आपल्या संघाला चांगली फिल्डिंग सुद्धा करण्यामध्ये सक्षम आहे. आता मात्र या ठिकाणी खराब शॉट सिलेक्शन केलं त्याने. खूपच दूरवरून चेंडू झाडण्याचा प्रयत्न केला होता. किती आगळा वेगळा फटका बघा. झुपूक शॉट होता तो. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर तो टप्पा आणि त्याला स्वतःला नियंत्रण करता आलं नाहीये. चेंडू कदाचित वाईड होऊ शकला असता. गोकुळ सरांना सुद्धा ते माहिती आहे की तो चेंडू वाईड होऊ शकला असता. ते सुद्धा आम्हाला सांगता येते 7 वारे करून की असा फटका मारण्याची तुमची ती स्टाईल आणि स्वतःला आवरणे फार महत्त्वाचं असतं. चेंडू जर सोडून दिला असता तर पुढचा चेंडू चांगला मिळू शकला असता. परंतु एकदा वेळ निघून गेली की माणसाला बरंच काय सुचत असतं. धावसंख्या 14 आहे. 1 धाव कंप्लीट केली ऋषीने आणि ते आता उद्धव असेल स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा बॅटची कडा. आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंपच्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न केला उद्धवची. इथे खेळी समाप्त होते. कॉट बिहाइंड, बॅक टू द पॅव्हलियन. खरं म्हणजे आपण पाहू शकता प्रेक्षक की फ्रस्ट्रेशन मध्ये ही विकेट गेली आहे. जसं आधीच्या चेंडूवरती सुद्धा आक्रमण तोच केला होता फ्रस्ट्रेशन मध्ये. ऋषी तिथे वाचला पाहिलं आपण की त्या ठिकाणी. आणि आता सुद्धा तशाच पद्धतीने वाईट चेंडू हाताळला होता. आणि गोलंदाजाचं एक कसब आहे म्हणू शकतो. हा हुशार गोलंदाज आहे अमोल,
ज्याने फ्रस्ट्रेशन ओळखले की आता सायकोलॉजिकल दबाव आहे, कारण एनी हाऊ काही पद्धतीने कुठल्याही पद्धतीने आता धावा मारण्याचा प्रयत्न करतील, फटका मारण्याचा प्रयत्न करतील आणि त्यानुसारच तो बॉलिंग बाहेर टाकतोय, चेंडू बाहेर टाकतोय आणि त्याच नादामध्ये इथे फलंदाज अगदी फसला गेला, उद्धव बाद झाला कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये. अजून सुद्धा चेंडू हा सुद्धा वाईट बाहेर टाकलेला आहे, ऑफस्टिकच्या खूपच बाहेर टाकला होता, त्याला हा फॉले घेऊन ड्राईव्ह केला ऑन साईडला, लॉंग ऑन कव्हर करतोय. एका धाव्याने इथे समाधान मानावं लागेल. बॅट्समन नवीन आलाय आणि ऋषी गेलाय आता स्ट्राईक एंडला. धावसंख्या 1 ने पुढे, 15 वर, 15 ऑन द बोर्ड. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय अमोल. अजून या इनिंग मध्ये मला देवेश गोडे सांगतात की एकही चौकार नाही, एकही षटकार नाहीये, खूपच वंचित ठेवले, वंचित आघाडी झाली आहे. योगेश आमने ये लो स्कोरिंग मॅच होऊ शकते मे बी, परंतु अजून काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. हॅमटचा प्रयत्न होता बॅकफुटला जाऊन, चेंडू ऑफस्टमच्या चेंडूला ड्राईव्ह केलं होतं आणि वेगाने डिफेक्सच्या कव्हर मधून फेकी येते, तितक्याच वेगाने जीवाच्या आकांताने ऋषी धावा 2 कंप्लीट करतोय. सुरेख साथ दिली नॉन स्ट्रायकरने आणि बघता बघता तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या. चेंडू झाले सर 3, 4 चेंडू झाले आहेत, माफ करा 4, आत्ताचे 2 आले, 2 धावा आल्या ह्या चौथ्या चेंडूवर. अजून एक चेंडू झालेला आहे ऍक्च्युली, 1 2 3 4 5 चेंडू झालेत. सॉरी फॉर दॅट. लास्ट चेंडू आहे अमोल. हो, यावेळेला सुद्धा कुठे मारत होता चेंडू, कुठे गेला बघा, हवेमध्ये होता, सेफ लँड होते, वेगाने डीप कव्हर येतो आणि त्याला सुद्धा हुलकावून दिली, चेंडूने गेला. 4 रन, नशिबाचा चौकार योगेश आमने साठी. थँक्यू. बघा हा फटका मारायचा होता ऑन साईडला आणि चेंडू बॅटच्या पुढच्या एजला लागला, ट्रॅव्हल झाला होता. विवेक त्या ठिकाणी आला, जो विवेक आला आणि बघा त्याला सुद्धा चेंडूने उलकावून दिली. तो सांगतो की जा, मी नाराज आहे, तुझ्याजवळ येणारच नाही. अगदी पूर्णपणे नाराजी दिसली चेंडू आणि विवेकची. कुठल्या प्रकारचं त्यांचं प्रेम नाहीये, मोठी दुश्मनी पाहिली आपण. आय हेट यू असं चेंडू म्हणत होता विवेकला आणि तो चौकार मिळाला. धावसंख्या 3 षटकाची समाप्ती 21 वर आहे. 3 गडी बाद योगेश आमने ए टीमची. शेवटचं षटक असेल. गोलंदाज राहुल विरेन स्पोर्ट्स भावालेकडून फिल्डिंग सजवतोय. एक फ्लाइंग स्लिप, शॉर्ट फाईन लेग म्हणजेच लेग स्लिप, बॅकवर्ड पॉईंट, वाईडिस मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये फिल्डर एक घेतलाय. डीप कव्हरमध्ये फिल्डर आहे अमोल आमच्या समोर डाव्या बाजूला आहे, लॉंग ऑफला. यावेळेला ऑन साईडला तटवलाय चेंडू, वेगाने क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद होते. अजून एक धक्का लागत असताना आमने ए टीमला धक्का क्रमांक 4. त्या ठिकाणी कटरचा प्रयत्न केला, चेंडू फ्लाय सुद्धा झाला आणि त्या पूल मारण्याच्या नादामध्ये वेगाने क्षेत्ररक्षक आला, त्याने मस्त सुरक्षित हातांच्या जोडीमध्ये चेंडूला विसावून घेतलं. एक रनिंग झेल टिपला पाहिला आपण आणि धक्का लागला या ठिकाणी. आतापर्यंत पाहतोय की 5 धक्के आहेत, स्क्रीनवरती 5 दिसतात. येस, नो प्रॉब्लेम, कारण इथे नावांचं हे नसल्यामुळे आमचे देवेश पण कन्फ्यूज झालेत, कारण काही करणार शेवटी 12वा खेळाडू असणं फार किती महत्त्वाचं असतं बघा, त्यामुळे कॉमेंट्रीलाही प्रॉब्लेम येतो. 5 गडी बाद झाल्यात, 21 धावसंख्या, 2.1 षटक झालेत, 4.1 षटक झालेले आहेत, 21 धावसंख्या. विजय आणि ऋषी अशी जोडी. विजय ऑन स्ट्राईक, पाय उचलतोय, फटका मारण्याच्या आधीच बॅट गोपणीसारखी फिरवतोय, ऑफस्टिकच्या बाहेर ओव्हर पिच होता, कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही, पण तो काय अपीलचा दबाव होता. विकेट किपर अगदी जबरदस्त तिथे अपील करत होता उत्साहामध्ये. गोलंदाज सुद्धा तिथे स्मिथ करत होते. 2 चेंडू पडले, दोन्ही पण डॉट, 1 विकेटची प्राप्ती केली. राहुल पुन्हा एकदा, हो, फ्लाइंग डिलिव्हरी, जागते रहो, जबरदस्त फ्लाय दिला होता चेंडूला. टप्पा पडला गोल वरती, टप्पा पडल्यानंतर चेंडू फ्लाय होऊन टर्न सुद्धा झाला, अँगल सुद्धा झाला. हेच तर कसब आहे, हेच तुमची क्वालिटी दाखवायची असते, तुमचं असेच व्हेरिएशन दाखवायचे असतात. तुमचा हा बदल फार महत्वाचा असतो. प्रत्येक चेंडूला बदलून टाकणं म्हणजे बॅटरला संभ्रमात टाकण्यासारखं असतं. हो, आता सुद्धा हा संभ्रमात टाकलेला चेंडू
बॅटची पुढच्या एजला लागलं होतं, कडेला लागलं होतं, पण तो तिथे बॅकवर्ड पॉईंट थोडासा दूर होता, वाईड होता आणि त्या दरम्यान विकेट कीपर येऊन कलेक्ट करतो सिली पॉईंटला. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट केली विजयने. आता ऋषीला आणलंय स्ट्राईक एंडला. धावसंख्या 22वर. आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळणार आहोत लगेचच असे आम्हाला आयोजक सांगतायत. म्हणजे जानू स्पोर्ट्स इताडे विरुद्ध सामना असेल ह्या सामन्यातील विजेत्या संघाचा. येस, ऋषी ऑन स्ट्राईक. धावसंख्या 22. योगेश आमने ए बॅटिंग करतोय. यावेळेला चांगला फटका और पिच चेंडूला ड्राईव्ह केला होता. कार्पेट वेगाने लॉंग ऑन येतोय. फेकी करेल का बघायचं, किती वेग या फेकीमध्ये. नाही, टप्प्याने चेंडू जायपर्यंत पावलाने ती धाव पूर्ण केली. 2 धावा सक्सेसफुली इथे कंप्लीट केल्या ऋषीने. विजेत्याला साथ देतोय. धावसंख्या 24वर. योगेश 11 आमने ए टीमची. गडी बाद झालेत आतापर्यंत. अर्धा संघ बाद झालाय 5. परंतु चेंडू सुद्धा आता शेवटचा शिल्लक आहे, लास्ट टू गो. शेवटच्या चेंडूमध्ये काय येणार, चौकार षटकार, तो निर्णायक असेल. प्रयत्न तर केला पाहिजे, पण तो गोलंदाज किती हुशार आहेत बघा. प्रत्येक चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर हाताळतात फुलरल्यांचे. आणि या ठिकाणी स्वतः गोलंदाज गेले. फेकी करेपर्यंत स्ट्राईक येण्याचा धोका होता आणि तिथे ऋषी बाद होतो. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेताना विकेटचं पतन झालं. म्हणजे एकूण धावा जोडल्या जातील 1. एकूण धावसंख्या झाली आता 25. 26 धावांचं लक्ष असेल जिंकण्यासाठी टीम वीरेन स्पोर्ट्स भावाले संघापुढे. फेका फेका सर. एकही फलंदाजाने, मला देवेश गोडे सांगतात की 10चा आकडा गाठला नाहीये. जो एकमेव ऋषी आहे त्याने 9 धावा केल्या. त्या 10 झाल्या. येस, नुकतीच एक काढलेली. येस, एक ऋषी वगळता असं म्हणू शकतो. बाकी सगळ्यांना डॉट डॉट्सच दिसतात. गोल 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 पूर्ण सगळं गोल गोल फिरवलं. त्याचं कारण की बॉलिंग किती लाजबाब केली आपण पाहिली असेल. वारंवार चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर नियंत्रित केले होते. फुलर लेन, शॉर्ट ऑफ लेन आणि वाईड चेंडू मारण्याचा प्रयत्न केला अक्षरशः टीमने पूर्णपणे. 2 बॅट्समनने तर फार मोठ्या चुका केल्या आणि त्याच चुकांचा तुम्हाला इथे नुकसान झालं. अन्यथा ही धावसंख्या 35च्या आसपास जाऊ शकली असते मे बी. कारण जास्त फलंदाजही बाद झाले, जास्त डॉट पण गेले. ते कारण ठरलं. डॉट खेळले सुद्धा आणि विकेटच्या रूपाने डॉट सुद्धा जातात. याचा आपण हिशोब कधी करत नाही. तुम्ही 5 विकेट पाडले याचा अर्थ काय झालं, 5 डॉट पण गेले. ते जर जोडले आपण तर डॉटची संख्या मला वाटतं 2 षटकांच्या जास्त होईल ना देवेश. कारण डॉट दिसतात इथे जवळपास 9 डॉट आहेत. बाप रे. आणि प्लस विकेट म्हणजे जवळपास त्यांनी 2 षटकं वाया घालवलेत. 2 सव्वा 2 षटकं. किती इथे मोठं दुष्परिणाम म्हणू शकतो आपण योगेश आमने टीमसाठी. नक्कीच इथे भरपाई केली पाहिजे. आता तुमची बॉलिंग सुद्धा तशी झाली पाहिजे. कशी बॉलिंग होईल बघू आपण. आपण आता असं जाऊया, असं लगेचच जाऊया आपण DJ जालिंदरकडे आणि ह्या सामन्याचा पाठलाग सुद्धा आपण होताना पाहणार आहोत. चेंडू द्या पंचांना.
मान्यवर बघा आपल्या स्क्रीनवरती बाळरामजी गोडे आमचे महोदय सरपंच विद्यमान, त्यांचे आपण स्क्रीनवरती चित्र पाहू शकता. तसेच आमचे श्यामजी दळवी, तसेच जगदीपजी पाटील, महेशजी गायकवाड, राहुलजी पाटील फ्रॉम अडिवली, मथुर बैलाचे मालक राहुल पाटील जे अगदी स्टार बनलेत. भारत हिंदवी केसरी मथुरने प्राप्त केलंय. चला धावांचा पाठलाग आहे तो 26 करायचा आहे. आणि आता जोडी सुद्धा आली. पहिला चेंडू फेस करतोय लेफ्ट हँड बॅट्समन, हलक्या त्याने पत्ता दिशा दिली, शॉर्ट स्क्वेअरला कव्हर केलं, फेकी करे पत्ता एक सिंगल. बॅट्समन जोगेंद्रच्या बॅटमधून. जोगेंद्र अगदी चांगला खेळाडू आहे, अगदी चांगले त्याने अनेक मैदानं गाजवले आहेत. विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. आपल्या संघाला अनेक त्याने सामने असे एक हाती जिंकून दिलेले आहेत. जोगेंद्रचं नाव फार मोठं आहे, पण तो फार कधी कधी कमी खेळताना दिसतो. मंगल त्यासोबतीला, मंगल सुद्धा अगदी चांगलं परफॉर्मन्स देणारा खेळाडू आहे. विरेन स्पोर्ट्स भावाले संघाकडून हनुमानजी तरे यांचा संघ, ते नेहमी पुरस्कर्ते असतात त्या संघाचे. हनुमानजी तरे चांगले व्यक्तिमत्व. हलक्या त्याने फक्त दिशा दिली, चेंडूला काढला बॅकवर्ड पॉइंट मधून आणि कव्हर पॉइंटचा फिल्डर चेंडूच्या मागे धावतोय, परंतु चेंडूचा तिथे विजय झालेला आहे. 4 रन. यालाच म्हणतात चेंडूच्या मेरिटनुसार मारणं. बघा रिप्ले बघू शकता, फक्त पॉज घेतला होता, बॅकफुटला जाण्याची गरज सुद्धा नव्हती. चेंडू अक्षरशः रूम मध्ये होता, मस्त रूम मिळाली. फक्त बॅटचं फेस ओपन करून दिशा दिली, बॅट आडवी केली आणि छान पद्धतीने चेंडूचं त्या ठिकाणी पहिला आपण वेग होता तो बॉलरच्या पेसचा वापर केला. हो पुन्हा एकदा आत्ता मात्र बॅकफुट पंचचा प्रयत्न होता आणि त्यानंतर बॅट ड्रिल करून दाखवतात की मला हा लॉफ्ट करायचा होता सरळ व्हर्टिकल बॅटमध्ये. हो हा बघा चेंडू बॅकफुटला गेले आणि तिथे कटचा प्रयत्न, चेंडूला खाली ठेवला गोलंदाजाने. गोलंदाज ऋषी आहे. कोण आहे? ऋषी नाही ना? ऋषी नाहीये, मला वाटतं ऋषीचाच भाऊ आहे, नाव आता आम्हाला आठवत नाहीये. अभिषेक. अभिषेक फुल टॉसला उडवले, टर्न केले, चेंडूला स्क्वेअरच्या दिशेने एका टप्प्याने 4 रन. अभिषेक तर तो आहे सागर बारशी, म्हणजे 12 मॅनचं किती इम्पॉर्टन्स आहे बघा. देवेशजी सांगतात की बघा सर किती मोठ्या गोष्टी असतात, कारण लाईव्ह प्रक्षेपण होत असताना आपण नामोल्लेख चांगला केला पाहिजे. परंतु यावेळेला काय असतं की कॉमेंटेटरला कॉमेंट चांगले येतात चुका झाल्यावर. भुर्दंड कॉमेंटेटरला मोजावं लागतं. धावसंख्या 9 वरती आहे, मस्त फटका सजवला होता. यावेळेला मंगल उचलतोय पण तो नाही, चेंडू पर्यंत पोहोचला होता, चेंडूला खाली ठेवलं सागर बारशीने. तगडा गोलंदाज आहे, चांगलं शरीरयष्टी मजबूत आहे. या ठिकाणी त्यांनी रिलीज करताना चेंडूच्या पेसचा थोडासा वापर केला, कमी केला पेस, वेगमध्ये परिवर्तन केलं होतं आणि दिशा चांगली होती, टप्पा चांगला होता. अगदी अवे फ्रॉम द मंगल बॅट्समनच्या अवे ठेवला तो चेंडू, दूर ठेवला होता. पुन्हा एकदा बॉलिंग मार्गमधून जातोय मंगलसाठी. आता ही विनाशकाली विपरीत बुद्धी, बॅटची कडा रिवर्सचा पवित्रा घेतला मंगलने. यालाच म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. सरळ बॅटने चांगला चौकार मारला होता. त्यानंतर म्हणतात की आपण स्वतःचा संयम जेव्हा गमावतो तेव्हा आपण खूप काय गमावत असतो. ह्याच चुका आपल्या असतात, काही गरज नव्हती, पण तो मंगलने इथे विकेटचं पतन स्वतः करून घेतलं. कॉट बँकच्या रूपाने बाद होतोय. बॅक टू द पॅव्हलियन. मस्त मस्त रिलीज करत असताना सागर बारशी हळूहळू जातोय. हा हो चांगला चेंडू होता, हा लेग कटरचा चेंडू होता आणि पंचांनी बोट आकाशात केलं, कारण बॅटची कडा घेऊन गेला. रिवर्सचा पवित्रा घेत असताना बॅटची कडा घेतली आणि तो कडेनेच जात असताना पाहिला आपण. काही गरज नव्हती, पण अशा चुका नक्कीच कदाचित आपल्या संघाला अडचणीमध्ये आणू शकतात. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सूरज येतोय. एक सूरज हुआ मध्यम आपल्या डोक्यावरती सूर्यदेवता आली आहे. 12 वाजले की ते त्यांचं काम करत असतात, बरोबर डोक्यावर येतात. आपल्या धावसंख्या इथे आपण पाहतोय 12 नाही 9 आहे, एक गडी बाद, 9 ऑन द बोर्ड. येस
डोंट वरी, आता आम्ही तेच करणार होतो. बरी तुम्ही आठवण करून दिली, धन्यवाद. 9+2 11. दोनदा आम्ही पेनल्टीच्या त्या दिल्या होत्या योगेश आमने टीमला, त्या आता जोडतोय आम्ही वीरेन स्पोर्ट भावालेच्या टीमच्या खात्यामध्ये. तर धावसंख्या 9+2 11 जोगेंद्र ऑन स्ट्राईक. गोलंदाज आता ऋषी ओव्हर द विकेट जातोय, फिल्डिंग पाहतोय. हो, यावेळेला कुठे फ्लिक करत होता चेंडू, गेला कुठे बघा. बॅट फिरली थोडीशी, दांडा थोडासा फिरला होता, बॅटचा हँडल फिरला होता. त्या दरम्यान सागर बारशी कलेक्ट करतोय पॉईंटच्या दिशेने. धावसंख्या 1 पुढे 10 होती ती आता 12. 2+ फाईनचे पेनल्टीच्या धावा सुद्धा फार महागड्या पडू शकतात. म्हणजे ऑलरेडी तुम्ही योगी नेहमी म्हणतात की कर्ज बाजारी आणि त्यात उसने शेजारी. कर्ज घेऊन बसलोय आणि शेजारचे उसने मागायला येत आहेत, काय करायचं आता. द्यावंच लागेल, शेजार धर्म पाळावा लागतो. निंदकाचे घर असावे शेजारी, त्यांनाच द्यावं पण लागतं. राऊंड द विकेट जातो आता यावेळेला ऋषी. सूरजसाठी हा सुद्धा ऑन साईडला मारायचा होता, चेंडू फ्लाय होतोय. ओ, असं वाटेल की सूर मारेल. फिल्डर वेगाने आला होता शॉर्ट कव्हर वरून, बचावले सूरज. त्या ठिकाणी बॅट्समन एक विकेट अजून प्राप्त होऊ शकले असते, परंतु तिथे 100% दिलं नाही फिल्डरने. आपण ते पाहिलं. अशा वेळेला लो स्कोरिंग मॅचेसमध्ये ह्या चान्स तुम्हाला कन्वर्ट करायचे असतात. आमचे सन्मान्य काका येत आहेत, या आपलं हार्दिक स्वागत. अगदी आनंदाने येत आहेत. गुरुनाथजी मेहर काका, आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला ड्राईव्ह केलाय सरळ बॅटनी, फक्त चेंडूला पॉईंट मधून काढायचं होतं. चेंडू ट्रॅव्हल होते बॅकवर्ड झोनकडे, गली आणि पॉईंटच्या मध्ये कव्हर केलं. 1-1ने इथे धावफलक हलता ठेवलाय जोगेंद्र आणि सूरजने. धावसंख्या 14 एक गडाच्या मोबदल्यामध्ये वीरेन स्पोर्ट्स भावाले टीम, ज्यांच्यासमोर लक्ष जिंकण्यासाठी 26 धावांचं 24 मध्ये 26 करायचे आहेत. सत्यम आता जातोय मिड ऑनकडे आणि एक लॉंग ऑफला वाईडिस घेतलं जातंय. फिल्डर एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये अगदी आमच्या डाव्या बाजूला. हा ऋषीचा चेंडू, खूपच अँगलचा प्रयत्न केला. परेश सर सांगतात इट्स अ वाईट डिलिव्हरी, खूपच बाहेर निघाला. राऊंड द विकेट जायचं असेल तुम्हाला अशा प्रकारे अँगल घेण्यासाठी तुम्हाला चेंडू स्टंपच्या जवळपास तुम्ही टप्पा ठेवला पाहिजे. तुम्ही ऑलरेडी जर स्टंपच्या बाहेर टप्पा ठेवला तर चेंडू खूपच अजून बाहेर निघतो आणि तो परिणाम आपण पाहिला की वाईटच्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त झाली वीरेन स्पोर्ट्स भावाले टीमला. धावसंख्या 15 एक गडी बाद, चांगल्या स्थितीमध्ये आहे. अजून 11 धावांची नितांत फक्त गरज असेल. सामना क्लोज करण्यासाठी विकेट्स प्राप्त करावं लागेल. तशी बॉलिंग तुम्ही केली पाहिजे. विकेट टेकिंग, येस, अशी बॉलिंग केली पाहिजे, मारण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. धावा येणार आहेत, धावा येणार. धावतोय फिल्डर, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, डीप कव्हर कडे चौकार. हा शॉट सुद्धा सरळ मारत होता बॅट्समनला, पण तो चेंडू किती बघा अँगल झाला त्या ठिकाणी, कारण याच्यात सुद्धा त्यांनी अँगल प्राप्त केलं होतं गोलंदाजाने. आता पण तो चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा असल्यामुळे चेंडू वाईडीस गेला पाहिला आपण, जो कव्हरच्या डोक्यावरून गेला होता. फ्लाय होत एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचला नाही, त्याच्या पोहोचण्याच्या आधीच चेंडू सीमाच्या रेषेच्या बाहेर गेला. धावसंख्या 19 आहे. आता आडवा झाला, क्रॉस द लाईन गेला होता, वेगाने येतोय उद्धव त्या ठिकाणी. आणि बघा तिथे घाई गडबड, अति घाई संकटात नाही, फलंदाज बाद होतोय. बॅक टू द पॅव्हलियन, सूरज रनआउट. तर एक चेंडू शिल्लक आहे बघा, हे रिप्ले दाखवलं जात आहे. चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू ट्रॅव्हल झाला होता, शॉर्ट बॅकवर्ड क्लिकच्या दिशेने वेगाने स्वतः फिल्डर आला आणि हलक्या हाताने फक्त विकेट कीपरने हा चेंडू दिला आणि सहज अगदी त्या ठिकाणी धडक दिली एसटींना. फलंदाज बाद झाला, कदाचित नुकसान होऊ शकतं. इथे कॉन्फिडन्स लेवल वाढलाय तो ऋषीचा आणि त्याने सुंदर डॉट चेंडू काढला. 2 षटकाची समाप्ती सुद्धा झाली. धावसंख्या 2 षटकांमध्ये 2 गडी बाद 19 आता 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज वीरेन स्पोर्ट्स भावाले टीमला. या सामन्यातील विजेता संघ 2 हात करेल. जाणूसपोर इताडे संघाच्या विरुद्ध याची नोंद घ्या.
विजयाकडे वाटचाल करतोय विरेन स्पोर्ट्स भावाले संघ. काही चमत्कारिक बॉलिंग जर झाली ना योगी, तरच या ठिकाणी आमने ए योगेश 11 हा संघ जिवंत राहू शकतो. अन्यथा वरचढ ठरलाय, पारडं जड झालंय विरेन स्पोर्ट्स भावाले टीमचं या सामन्यामध्ये. 25 धावा फक्त उभ्या केल्या, त्यानंतर बॉलिंगमध्ये सुद्धा चुका केल्या पाहिल्या, पण बॅटिंगमध्ये अफाट चुका झाल्या. अन्यथा हा धावफलक 35-40च्या आसपास होऊ शकला असता, परंतु नाही. नक्की चिंतन करतील. विकी केनेनं सुद्धा माहिती आहे की आपल्या काय चुका झाल्यात. त्यांनी सुद्धा पाहिलं की ते आता फ्लाइंग स्लिपच्या जागेवरती आहेत, की आपल्या संघाकडून अशा चुका अपेक्षित नव्हत्या. चांगला संघ आहे, तगडा संघ आहे. ओझोलीची स्पर्धा जिंकण्यासाठी विकी केने संघ घेऊन आले ते DSG स्पोर्ट्स नावाने आमने संघ खेळत होता. सरपंच तुकारामजी फिरंगणे यांच्या नावाची स्पर्धा ओझोलीच्या ठिकाणी पार पडली. 4 दिवसाची स्पर्धा आणि ते चॅम्पियन ठरले. DSG स्पोर्ट्स आमने संघाचे पाठीराखे होते विकी केने आणि प्रसादजी पाटील चॅम्पियन ठरले होते. काय जबरदस्त त्याने फायनलमध्ये एक घोडसई संघाला पराजित केलं होतं. मस्त अगदी सामने खेळले. भावेश जोशी सर्व काय अगदी फुल प्लेज टीम होती. इथे काहीतरी कमी दिसतं. हलक्या त्याने फक्त दिशा दिली, कारण जशी गरज आहे तसं खेळतो जोगेंद्र. अगदी ओपनिंगला आला, शेवटपर्यंत सामना घेऊन जाण्याचा त्याचा मानस आहे. एका धावेने धावसंख्या 20 वर पोहोचलेली आहे विरेन स्पोर्ट्स भावाले टीमची. ऊन तापलंय बघा. अक्षरशः विकी केनेला सुद्धा त्रास होतो तिथे कॅप नसल्यामुळे. ते डोक्यावरती हात देतात, डोळ्यावरती हात ठेवतात, कारण जशी थंडी कमी झाली, मसा यात्रा बंद झाली, तसं उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे. यावेळेला धावांचं प्रमाण कमी दिसतंय. इथे मानसिकता नव्हती बॅट्समनची फटका मारण्याची. अगदी बीट झाला, मारू की नको असं झालं. 2 डॉट खेळतोय नागेश आणि गोलंदाज विजय आहे. मागच्या षटकात सुद्धा 1 डॉट खेळला होता नागेश. आता सुद्धा नुकताच त्यांनी 1 डॉट खेळला. धावसंख्या 20 वर अजून 6 धावा पाहिजेत. हो, परंतु इथे विनाशकाली विपरीत बुद्धी पुन्हा एकदा बघा. देव देत आणि कर्मण येतं. बिमरचा इशारा. बिमर +4 फायपर्स. स्कोर इज अ कदाचित सामना क्लोज करू शकले असते तुम्ही. ह्या सामन्यामध्ये चाचपडत होते बॅट्समन, पाहिलं आपण. तिथे गोलंदाजाने चुकी केली, घोड चूक केली, महाचूक केली आणि त्याचा महाबुर्दंड इथे मोजावा लागला टीम योगेश आमने या टीमला. तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही वाढवला पाहिजे. अशी जिद्द ठेवली पाहिजे की मला मिडन ओव्हर टाकायचे, माझ्यासोबत धावा आहेत वाचवायच्या, पण तुम्ही ती हिंमत ठेवली पाहिजे. तुम्ही आधीच तुमची शरीर भाषा सांगाल तर अशा पद्धतीने तुम्हाला मॅच विनिंग फटका पाहायला मिळेल. चौकाराने मॅच फिनिश केले. लेफ्ट हँड बॅट्समन नागेशने लागोपाठचे 2 चौकार मारले आणि मॅच फिनिश केली. पाहतोय आपण विजय संघ झाला तर विरेन स्पोर्ट्स भावाले. अभिनंदन भावाले टीम आणि अभिनंदन हनुमानजी तरे. हडलक टफलक विकी केने, योगेश इलेवन आमने ए टीम, सुरेंद्र दळवी यांची टीम. तर सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर विनोद पाटील. काय सुरेख त्याने बॉलिंग सुरू केली होती, काय दबाव टाकलेला. चेंडू पाठवा इकडे, मॅच बॉल इकडे द्या. 2 धावा दिल्या फक्त, 2 गडी बाद केली आणि जी त्यांनी गळचेपी केली, जे खिंडार पाडलं, जी संकट दिली, जे धक्के दिले, त्या धक्क्यातून बाहेर निघालच नाही आमने संघ. विनोद जी, आपका ये सीजन का पहला मैन ऑफ द मैच है, बहुत बढ़िया सेलिब्रेशन होना मांगता है.